श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे। त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे। धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते। होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते। हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो। होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते। त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं। होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं। फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते। यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल। होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते। बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता, तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली। होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो। ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत। हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते। आणि म्हणूनच जे आहे आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस आगीत ही एक वस्तू टाकायची, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। तर म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा, ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस होळीमध्ये अर्पण करायची आहे। सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आगीत टाकायची ते म्हणजे तांदूळ। तुम्हाला 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला जे आहे होलिका दहनाच्या वेळेस होळीमध्ये अर्पण करायचे आहेत। हे धान्य अर्पण केल्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं। आपल्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपाही होत असते। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणी असा व्यक्ती असेल जो कायम आजारी पडतो किंवा बराच वेळपासून कोणत्या तरी मोठ्या आजाराने त्रस्त असेल, तर अशा व्यक्तीकरता जे आहे तुम्हाला होलिका दहनाच्या दिवशी 10 कडुलिंबाची पानं घ्यायची, त्याचबरोबर 6 लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। आणि ह्या वस्तू जे आहेत त्या बाधित व्यक्तीवरनं डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायच्यात आणि उतरवल्यानंतर होलिका दहन झाल्यावर त्या आगीमध्ये आपल्याला टाकायचं। असं केल्यामुळे बराच वेळापासून जुन्यात जुना आजारसुद्धा बरा होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर तुम्ही एखादं काम हातामध्ये घेतलं आहे आणि ते काही कारणास्तव पूर्णच होत नाही, त्याच्यामध्ये वारंवार काही ना काही अडचणी येत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, होलिका दहनाच्या दिवशी तुम्हाला सुक्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये गूळ आणि अळशी भरायची आणि हे जेव्हा होलिका दहन होईल त्यावेळेस आपल्याला त्या आगीमध्ये अर्पण करायचं आहे। हा उपाय केल्यामुळे आपली जी बिघडलेली कामं आहेत ती सुद्धा पुन्हा नव्याने तुम्हाला सुरुवात करता येणार आहेत।
त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये अगर मोठ्यात मोठं कर्ज झालं असेल, त्या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळतच नसेल, आर्थिक समस्याने तुमचं घर हे घेरलेलं असेल, तर होलिका दहनाच्या वेळेस तुम्हाला उसाला होलिका दहनामध्ये दाखवायचं आहे, अग्नी दाखवायची. म्हणजे बस फक्त तुम्हाला उसाला होळी जवळ न्यायचं आहे आणि परत तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि घराच्या नैऋत्य दिशेला तुम्हाला तो उभा करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या आर्थिक समस्या असतील त्या नष्ट होऊन तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर जर तुमचं एखादं दुकान असेल, व्यवसाय असेल किंवा ऑफिस असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे मिळत नसेल, प्रगतीही होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, होलिका दहनाच्या वेळेस तुम्हाला गव्हाच्या 3 लोंब्या आणि जवसाच्या 6 लोंब्या घेऊन या आगीत थोड्या वेळ जाळायच्या आहेत आणि यानंतर अर्ध्या लोंब्यांना आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटलीसारखी तयार करायची आणि आपल्या कामाची जे ठिकाण आहे तिथे आपल्याला ते बांधायचं. ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये बांधा, दुकान असेल तर दुकानामध्ये बांधा. असं केल्यामुळे जे आहे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरभरून यश हे मिळणार आहे. अतिशय प्रभावी असे हे उपाय आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आणि जर धनाच्या देवीची आपल्यावर कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या या येणार नाही आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.